साथी कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी आपण करत आहोत वर्ग 10वी गणित भाग 1 वर्ग समीकरणे या प्रकरणातला आपला सराव संच 2.6 आणि त्याच्यातला प्रश्न तिसरा चालू आहे. प्रश्न तिसरा तुमच्या पुस्तकामध्ये पहा आणि थोडं समजून घ्या. समीकरण दिलेली आपल्याला तिथे. त्याने असं सांगितलं की बाबा श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती आणि खालील प्रवाह आकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा. आता तुमच्या आकृतीमध्ये प्रश्नामध्ये तुम्हाला डब्बे दिलेले, तर मी काय करतो, 1 नंबरच्या डब्याला 1 देतो, 2च्या 2, 3च्या 3 असं जे काही तुम्हाला क्रम दिलेले आहेत त्याच्यानुसार आपण इथं काय करू त्याला समजून घेऊ. बघा, पहिल्या याच्यात तुम्हाला दिले समजा उभ्या रांगेतील झाडांची संख्या x, दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला दिलंय डाव्या रांगेतील झाडे बरोबर. तिसऱ्या याच्यात एकूण झाडे, चौथ्या याच्यात वर्ग समीकरण तयार करा, x ची किंमत काढा, उभ्या रांगेतील झाडे किती आणि आडव्या रांगेतील झाडे किती असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आता इथं 1 नंबरमध्येच आपल्याला सगळं दिलंय का उभ्या रांगेतील झाडे x आहेत बरोबर. 1 नंबरमध्ये उभ्या रांगेतील झाडे किती आहेत, x आहेत. मी शॉर्टमध्ये लिहिले, याला x मानू. दुसऱ्या प्रश्नात आडव्या रांगेतील झाड सांगितले. नंबर 2 आडव्या रांगेतील झाडे, आडव्या रांगेतील झाडे इथं बरोबर. आता किती तुम्हाला इथे किती सांगितलंय, उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहेत. कितीनं, 5 न. मग काय करायचे तुम्हाला, x + 5 घ्यायचा आहे. एकूण झाडं आपल्याला दिले 3 नंबरमध्ये. एकूण झाडं किती, मग एकूण झाडे आपल्याकडे किती आलेले आहेत ते पाहू आपण. एकूण झाडं तुम्हाला काय घ्यायचे बघा, हा x खाली घ्या, x गुणाकारामध्ये x + 5 उभ्या आणि आडव्या रांगेतील झाडं. आता चौथ्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, वर्ग समीकरण तयार करा. मग दिलेल्या अटीनुसार, कशानुसार, अटीनुसार काय करायचे तुम्हाला, वर्ग समीकरण तयार करायचं आहे. मग सरळ सरळ याला उचला, इथं मांडा. आता इथं मांडताना काय होणार आहे, x कंसात x + 5 बरोबर एकूण झाडांची संख्या किती रे, 150 आपल्याला दिलेली आहे बरोबर. आता समीकरण तयार करायचं आहे. समीकरण तयार करण्या अगोदर x चा वर्ग आपल्याला घ्यावा लागतो, जसं आतापर्यंत आपण पाहिले तसं. किंवा मग इथं गुणाकार करा, x गुणिले x चा वर्ग प्लस x गुणिले 5, 5x तुमच्याकडे आले का, आले बरोबर. किती आहेत, 150. याला जाग्यावर 150. आता झालं आपलं पूर्णपैकी दोन्ही समीकरण तुमच्याकडे तयार झालेले आहेत. मग आपल्याला काय करायचंय, बरोबर 0 पाहिजे. समीकरण तयार करताना वर्ग समीकरण शिकवलं ना आपण, म्हणून आपल्याला बरोबर 0 पाहिजे. मग x चा वर्ग आपल्या जाग्यावर वजा 5x आपल्या जाग्यावर. हा 150 बरोबर चिन्हाच्या पलीकडे, त्याला अलीकडे आला, तो अधिक इकडे आला म्हणजे काय झाला, वजा 150 बरोबर 0. आता आपलं वर्ग समीकरण व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता 150 ला 5 न भाग जातो का, अवयव पाडायचे. 150 ला 5 न भाग जातो का, जर जात असेल तर पहा, 5 त्रिक 15 किंवा असं 15 आहे 150 असं पण आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. मग इथं काय येणार तुमचा, x चा वर्ग जशाला तसा. आपण अवयव पाडतो, लक्षात ठेवा, परत तुम्ही मला विचारतात ना. मग कितीचा गुणाकार, कोणत्या दोन संख्येचा गुणाकार 150 येते आपल्याकडं ते बघायचं. 10 आणि 15. मग अगोदर 15 घ्यायचे का 10 घ्यायचे, अगोदर मोठी संख्या. मग 15x बा आपल्याला 10 घेताना ते अधिक घ्यायचे का वजा घ्यायचे, संख्या बघा वजा आहे, मग वजा किती, 10x आलं का, आलं. परत हे 150 चे अवयव पाडेत म्हणून वजा 150 बरोबर किती, 0. आता 15x 10x झाले. यांचा गुणाकार केला की 150 आपल्याकडे आलं
पाहिजे, उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. बरोबर. मग उत्तर येण्यासाठी काय करायचं लक्ष द्या. एक्सच्या वर्गामधला एक एक्स कंसात आला, दुसऱ्या कंसामध्ये एक एक्स कंसामध्ये गेला, एक एक्स आपण काय केला बाहेर घेतला. मग कंसामध्ये काय आहे एक्स प्लस आहे, मग एक्स प्लस किती 15, मग हा एक्स बाहेर आला, वजा किंवा हा दुसऱ्या कंसामध्ये घाला. आता वजा किती आहेत तुमच्याकडं, वजा 10 आहेत. बरोबर. आणि दुसऱ्या कंसामध्ये काय जाणार एक्स अधिक 15, एक्स अधिक 15 बरोबर किती, हे वजा 10 दिसायलेत का, एक्स अधिक किती, हा बरोबर किती विचारलं इथे लिहितो, वजा 10 बरोबर किती आलं तुमच्याकडं 0. आता अवयव झाले. आता कॉमन घ्यायचे म्हणजे दोघापैकी एक आपल्याला अवयव निवडावा लागतो. हा कॉमन कंस. मग एकाच कंसातले घ्या. मग इकडे घेतला आपण एक्स प्लस 15 एका कंसात. आता इकडं बाहेरचा एक्स आणि कंसाच्या बाहेरचे 10 यांना पण काय करायचं तुम्हाला एका कंसामध्ये घ्यायचं आहे. बरोबर घेतलं हो. मग आता बरोबर काय 0. आता आपल्याकडे आलं उत्तर 0. मग आता याला कंसाच्या बाहेर घ्यायचं, मग म्हणून एक्स प्लस 15 बरोबर 0 किंवा साठी मी रेस ओढायला एक्स वजा 10 बरोबर 0. कारण किंवा लिहिण्यापेक्षा विहार म्हणजे ती रेस आडवी मारली म्हणजे तो किंवा झाला. बरोबर. आता झाडांची संख्या काढायची बघा. हे अधिक येणार आहेत, हे ऋण येणार आहे. ही जी संख्या मी इथं लिहितो, वाटल्यास लाल पेन घ्यायला, जेणेकरून तुम्हाला पुढचं समीकरण समजणं सोपं जाईल. आता बघा इथं घेतो एक्स बरोबर वजा 15 आपल्याकडे झाले, कारण इथं 15 किती होते तुमच्याकडं अधिक, त्याचे काय झाले वजा. मग हे 10 वजा आहेत, इकडं झाला एक्स बरोबर अधिक 10 आणि इकडं बरोबर 0, त्याला घ्यायची गरज नाही. आता ही झाडांची पण संख्या आपल्याला ऋण नकोय, आपल्याला फक्त धन घ्यायची. मग आपल्याला धन घ्यायची, परंतु काय करायचं आता उभ्या रांगेतील झाडांची संख्या आपल्याला विचारली. कुठं गेलं, डाव्या रांगेतील दिलती, उभ्या रांगेतील झाडांची संख्या धन घ्यायची म्हणून उभ्या रांगेतील झाडांची संख्या तुमच्याकडे येईल 10. बघा रे उत्तर आलं का. मग आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती, मग आडवी रांग कुठे गेली आपली इकडं 5 दिलेले आहेत, एक्सची किंमत आली आपल्याकडे 10. मग आपण याला असं करू, लक्ष द्या, 5 प्लस 10 बरोबर 15. ही आडव्या हा जे 15 आपण काढलं होतं तेच, फक्त ते वजा होते म्हणून इथे एक्सची किंमत 10, एक्स बरोबर आले अधिक 5 दिलेली म्हणून आडव्या रांगेतील झाडांची संख्या तुमच्याकडे आलेली आहे 15. अशा प्रकारे समीकरण आपलं होतं. 100% तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर आपण त्याच्यावर पुन्हा चर्चा करू. बघा व्यवस्थित एकदा लक्षात घ्या. इकडं फायनल आन्सर तुम्हाला दिले, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय. इथं आपण समीकरण तयार करताना कंसानं एक्सनं कंसा लागून यामुळं कंस एक्सचा वर्ग आला, परत 5 एक्स आले, हे सगळं तुम्हाला माहिती. इथं अवयव पाडायचे 150चे म्हणून 10 आणि 15 एक्स आपण ते घेतले. बरोबर. कारण 5च्या म्हणजे किती झालं असतं आपलं 5 त्रिक 15 आणि 5 शून्य 30 आपल्याकडं आलं असतं तर 15 दोन्ही 30 असं आपल्याला पाडता अवयव आले नसते. बरोबर. आता पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला चौथा. हे लिहून घ्या, मी थांबतो इथं. धन्यवाद.